तसा 11वीचाही एक छोटासा पार्ट आपण बघितला होता, त्याला रिवाईज करूया आणि पुढे एक डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. डेरिवेशनने एक कन्सेप्ट बघायचा, एक मोठं डेरिवेशन आहे, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल हा तो 11वीला झालेला कन्सेप्ट आहे आपला. डायपोल म्हणजे काय की ज्यांना दोन पोल्स आहेत अशी रचना म्हणजे डायपोल. राईट. दोन पोल्स कुठल्या कुठल्या गोष्टींना असतात? एकतर मॅग्नेटला असतो. मॅग्नेटला आपण एन आणि एस, साऊथ आणि नॉर्थ असे दोन पोल्स असतात. सो मॅग्नेट इज अ डायपोल, हे आपण अगदी डेफिनेटली म्हणू शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज असे जर दोन चार्जेस आपण एकमेकांच्या समोर ठेवले तर आपण त्यालाही डायपोलच म्हणू शकू, कारण हे दोन पोल्सच आहेत. तिथे मॅग्नेटमध्ये ते अपोजिट पोल्स असतात, नॉर्थ आणि साऊथ. इथेही अपोजिटच आहेत. मॅग्नेटमध्ये दोन नॉर्थ आणि साऊथ पोल्समध्ये फायनाईट डिस्टन्स असतं, इथेही फायनाईट डिस्टन्स आहे. सो आपण ह्याला देखील डायपोल म्हणू शकू. पण मग हे डायपोल कुठले? तर हे इलेक्ट्रिक डायपोल. राईट. इलेक्ट्रिक डायपोल या दोघांच्या मधलं, सपोज हा पॉईंट इथे आहे आणि हा पॉईंट इथे आहे, या दोघांच्या मधला डिस्टन्स जो आहे दॅट शुड बी फायनाईट डिस्टन्स, म्हणजे मेजरेबल पाहिजे ते. अगदी असं नाही की एक चार्ज इकडे आणि दुसरा एक चार्ज तुम्ही 1 किलोमीटरवर ठेवलेला आहे. आता 1 किलोमीटर मेजरेबल आहे पण त्याचा इफेक्ट काही होणार नाही. अगदी जवळजवळ तुम्हाला दोन पोल्स हे ठेवावे लागतात, तेव्हा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतात. तर इथे आपल्या या दोघांच्या मधला डिस्टन्स आहे फायनाईट डिस्टन्स आहे, विच इज ऑलवेज इक्वल्स टू 2L. आणि मग 2L हा दोघांच्या मधला डिस्टन्स आहे. या दोन्ही पोल्समधनं जर आपण एक लाईन पास केली तर ह्या लाईनला आपण म्हणतो ॲक्सिस पोलमधनं पास होणाऱ्या, दोन्ही पोल्समधनं पास होणाऱ्या लाईनला ॲक्सिस म्हणतो. आणि दोन्ही पोलचा एक्झॅक्टली मिड पॉईंट आपण काढला आणि त्याच्यातनं जी लाईन पास होते त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो. सो ॲक्सिस आणि इक्वेटर असे हे त्या पोल्सचे आपल्याला थोडक्यात त्याचे पार्ट्स म्हणता येईल. हा जो आहे हे डिस्टन्स इक्वल्स टू L, हे डिस्टन्स इक्वल्स टू L. आणि ह्या डायपोलची जी स्ट्रेंथ असते त्याला आपण पोल स्ट्रेंथ असं म्हणतो. आणि पोल स्ट्रेंथ ही आपण P ह्या लेटरनी दाखवतो. स्मॉल p विच इज इक्वल्स टू 2L इंटू Q. राईट. सो P इज इक्वल्स टू 2L इंटू Q अशी ही पोल स्ट्रेंथ आहे. पोल स्ट्रेंथ म्हणजे ह्या दोन्ही पोल्सचा एखादा पॉईंट आपण जर घेतला, त्याच्या दोन्ही या डायपोलच्या फील्डमधला एखादा पॉईंट घेतला आपण, तर त्या पॉईंटवर त्या डायपोलमुळे काय स्ट्रेंथ तयार होते हे दर्शवणारा ते पोल स्ट्रेंथ आहे. मॅग्नेटमध्ये आपण कॅपिटल M बघतो, इथे आपण स्मॉल p आहे. आणि स्मॉल pचं आता मी तुम्हाला मागे 11वीला हेही सांगितलं होतं की अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावर जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये आपण चुकण्याची शक्यता असते. CETमध्ये वगैरे एकदम सहजपणे एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो तो, आणि त्या प्रॉब्लेममध्ये असं विचारलं असतं की डिस्टन्स बिटवीन 2 पोल इज 5 सेंटीमीटर. राईट. आणि चार्ज सपोज 10 कुलम. फाइंड आउट द पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ किंवा पीची व्हॅल्यू विचारली असते. तर मग आता तुम्ही काय करता घाईघाईमध्ये
दोन पोल्समधलं डिस्टन्स आहे किती, मी किती सांगितलं, 5 सेंटीमीटर ना, 5 सेंटीमीटर. मग तुम्ही फॉर्म्युला बघता, या फॉर्म्युल्यामध्ये 2 × 5 × 10 आणि कॅल्क्युलेशन करतो आपण. म्हणजे हे किती आलं, 100, विच इज टोटली रॉंग, राईट. कारण आपल्याला 2L ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. लक्षात आलं ना, दोन पोलच्या मधलं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे विच इज 5 सेंटीमीटर. ती व्हॅल्यू कोणाची आहे, कंप्लीट 2L ची आहे. म्हणजे आता आपल्याला ती 5 × 10 म्हणजे 50 हे करेक्ट आन्सर येईल. सो ही चूक ही वारंवार सांगूनही मुलांकडनं परत परत होतेच ती. कारण आपण पेपर आला की त्या ट्रान्समध्ये असतो की अरे आता आपल्याला हे प्रॉब्लेम्स इझी आहे, हा आपल्याला जमला म्हटलं की तो अशा पद्धतीने तो पालथा मातीच खात होतो. आणि मग घरी आल्यावर तुम्हाला वाटतं अरे हा आता आपला बरोबर आहे प्रॉब्लेम, पण मला मार्क्सच दिले नाहीत. आणि मग त्या CETच्या नावाने ओरडाओरडी करत राहायची की मला कसे मार्क्स त्यांनी दिले नाहीत, माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे. तसं काही नसतं होत. सो ह्या चुका ज्या आहेत ना, ह्या वारंवार तुमच्या होत असतात. आणि आता आपण मागे 11वीला हेही बघितलं होतं की आपण एक पॉईंट इक्वेटरवर घेतला होता, त्या पॉईंटला त्याची स्ट्रेंथ काय आहे हे बघितलं होतं, हा फॉर्म्युला बघितला होता. आणि एक पॉईंट आपण ॲक्सिसवर घेतला होता, तिथे स्ट्रेंथ काय असते हे आपण बघितलं होतं. सो असे दोन छोटे छोटे फॉर्म्युले जे आहेत ते आपण बघितले होते. त्याच्यापैकी एक जो आहे पॉईंट ऑन ॲक्सिस, 1/4πε0 I think 2p/r², 2p/r³, सॉरी r³, राईट. हा ॲक्सिसचा आहे. ह्याला आपण इंटेन्सिटी, आता पॉईंट ऑन इक्वेटर, परत ई इक्वेटर, इथे ई ॲक्सिस विच इज इक्वल्स टू 1/4πε0 p/r³, p/r³. लक्षात आलं. सो हे दोन पॉईंट्स आपण पोल्सच्या रिलेशनमध्ये बघितले होते की वेगवेगळ्या ठिकाणांवर जर आपण पॉईंट्स ठेवले, एक पॉईंट आपण इथे ठेवला तर त्याची तिथे इंटेन्सिटी किती राहणार आहे, त्याची स्ट्रेंथ किती राहणार आहे त्याची, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर एक पॉईंट आपण इक्वेटरवर ठेवला, तर इक्वेटरवर किती दोघांची इंटेन्सिटी कॉमनच राहणार आहे. कारण ह्या पॉईंटही इक्विडिस्टंट आहे, इथूनही इक्विडिस्टंट आहे. त्याच्यामुळे दोन्हीही पोल्सवरनं सेपरेट जर बघितलं आपण तर ते वेगवेगळं, ते इक्वल राहणार आहे. पण दोघांचीही ॲट अ टाईम जर बघायची ठरवली तर त्याचे इक्विव्हॅलंट जी आहे ती मात्र ही या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. लक्षात आलं. हे दोन फॉर्म्युले जे की आपण 11thला बघितले होते. आता यावर्षी आपण काय बघणार आहोत मग, तर यावर्षी आपला पॉईंट हा आपण कुठेतरी इथे घेतला, विच इज नॉट ऑन इक्वेटर अँड विच इज नॉट ऑन ॲक्सिस. अशा कुठल्या तरी मिड पॉईंटला, मधल्या पोर्शनला आपण तो पॉईंट घेतला आणि मग आपल्याला त्याची स्ट्रेंथ काढायची. सो 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षामध्ये डायपोल तर आपण बघितला होता, डायपोलचा सगळं बेसिक्स आपण तिथे बघितलं होतं. पण आता मग आपल्याला त्याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. हे थोडंसं क्रिटिकल आहे ते डेरिवेशन, आणि ते क्रिटिकल असल्यामुळेच थोडंसं चॅलेंजिंग पण आहे. तर ते मी तुम्हाला समजून सांगेन कशा पद्धतीने आपण करणार आहोत ते.
तर त्याच्या आधी फक्त हे थोडंसं मी रिवाईज केलं की 11वीचं अगदी धाडकन डायपोल सुरू केला आपण की त्या डायपोलचं एक्झॅक्टली आपण काय शिकलो आहोत हेच आपल्याला कळत नाही. आणि मग आपण 11वीला हेही शिकलो होतो की सेम डायपोल इफ वी प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, मग तो काय होतो, तो काय होतो, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो आणि तो मूव्ह व्हायला लागतो, त्याच्यावर टॉर्क निर्माण होतो आणि त्या टॉर्कने तो डायपोल फिरायला लागतो आणि तो फिरल्यामुळे मग आपण त्याचं हे प्रिन्सिपल वापरून आपण आपल्याला मोटर तयार करता येते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बेसिकली 11th बघितलेल्या होत्या. सो फक्त रिवाईज केल्या मी आणि रिवाईज करून तुम्हाला आता हे फॉर्म्युले लिहून घ्या आणि आता नीट लक्षात ठेवा की आपल्याला काय शिकायचं आहे आणि आपण काय शिकलो आहोत आत्तापर्यंत. नावाप्रमाणेच तुम्हाला लक्षात आलं असेल की हा सरफेस कसा असतो, ज्या सरफेसवर सगळीकडे कुठल्याही पॉईंटला तुम्ही घ्या पोटॅन्शियल हे सेम असतं, राईट. आणि पोटॅन्शियल डिफरन्स हा 0 असतो त्या सरफेसवर. कारण तुम्हाला सपोज एक प्लेन आहे, तो प्लेन आपण असं कन्सिडर करूया की इट इज अ इक्विपोटॅन्शियल सरफेस. म्हणजे ह्या प्लेनवर तुम्ही या पॉईंटला जर पोटॅन्शियल बघितलं आणि ह्याही पॉईंटला पोटॅन्शियल बघितलं तर ते पोटॅन्शियल काय राहणार आहे, सेम राहणार आहे. आता ह्या पॉईंटला मी इथून इथे शिफ्ट केलं, याच्या शेजारी मी शिफ्ट केलं त्या पॉईंटला, तर आता मी काय करतो आहे, फक्त सेम लेवलवर मी तो पॉईंट सरकवतो आहे, बरोबर आहे. म्हणजे इक्विपोटॅन्शियल सरफेसला जर मी आपल्याकडे डायरेक्शन सेम आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक पडत नाही आहे की ज्या डायरेक्शनमध्ये आपण सरकवतो आहे तो त्याच सरफेसवर आहे, दोघांचंही पोटॅन्शियल सेम आहे. आणि जेव्हा असं असेल तेव्हा आपल्याला वर्क डनची व्हॅल्यू काय येते, 0 येते. वर्क डन हे 0 येतं. म्हणजे इक्विपोटॅन्शियल सरफेसवर तुम्ही काही इकडे तिकडे हलवलं तरीही तुम्हाला त्या ठिकाणी पोटॅन्शियल राईज झालेलं दिसून येत नाही. मग आता असे इक्विपोटॅन्शियल सरफेसेस असतात कुठले कुठले, तर ते प्लेनही असतात किंवा सर्क्युलरही असतात. सपोज हा स्पियर आहे, चार्ज स्पियर मी जर घेतला तर ह्याच्या अराउंड मी जे समजा कॉन्सन्ट्रिक सर्कल्स काढले तर प्रत्येक सर्कल हा काय झाला, इक्विपोटॅन्शियल सरफेस झाला. कारण यापासून याचं पूर्ण याचं डिस्टन्स जे आहे पहिल्या स्पियरचं ते काय आहे, इक्वल आहे. त्याच्यामुळे त्या सरफेसला आपण इक्विपोटॅन्शियल सरफेस असं आपण म्हणू शकतो, राईट. प्लेन तर असतो, प्लेट्स असतात. तुम्ही ह्या 2 प्लेट्स आहेत, याच्यामध्ये पण इक्विपोटॅन्शियल छोट्या छोट्या प्लेन्स तुम्हाला मिळू शकतात. कारण ही प्लेट ए आहे आणि सपोज ही प्लेट बी आहे. या दोघांच्या मधल्या दरम्यानचं जे लाईन्स आहेत त्या सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या इक्विपोटॅन्शियल सरफेस म्हणून आपण त्यांना ट्रीट करू शकतो. लक्षात आलं. सो याचं एक उदाहरण तुम्हाला बरं आधी लिहून घ्या. आहे इक्विपोटॅन्शियल सरफेस is that surface at every point of which the electric potential is same.
सो ऑल दीज आर इक्विपोटेन्शियल सरफेसेस. याचं ड्रॉइंग काढून घ्या. राईट घेतला. नेक्स्ट घ्या. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट is equals to work done and in case of equipotential surface the both potentials are same. Hence difference is 0. Difference is 0 and work done is also 0. Work done is 0. केस 1 घ्या. If dx is the small distance over the equipotential surface through which unit positive charge is carried, then dw is equals to 0. And theta must be 90. Therefore, electric field intensity is always perpendicular to equipotential surface. हे पहा, आता हे जे लिहून दिलेलं आहे मी
हे काय आहे की आता सपोज आपला इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. या सरफेसवर इथे मी एक चार्ज प्लेस केलेला आहे आणि हा चार्ज मी या ठिकाणी शिफ्ट केला. सो दॅट डिस्टन्स इज dx. राईट. याला आपल्याला काय लिहिता येईल? इक्विपोटेन्शियल सरफेस. dx डिस्टन्समधनं मी त्याला डिस्प्लेस केलं. पण आपल्याला हे माहीत आहे की वर्क डन हे झिरोच राहणार आहे. सो वर्क डन आपण dw जर मेजर करायचं असेल तर आपण काय करतो? F, आपला फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे S आणि कॉस थीटा. बेसिकली हा फॉर्म्युला आहे आपला, नुसता फोर्स आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही. पण आपण मॅक्सिमम केसेस, मी हे तुम्हाला सांगितलं आहे की मॅक्सिमम केसेसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकाच डायरेक्शनमध्ये असतं. की एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू ही 0 असते. कॉस थीटाची व्हॅल्यू ही 1 येते मग. आणि कॉस थीटाची व्हॅल्यू 1 आल्यामुळे आपण फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एवढाच फॉर्म्युला आपण वापरतो. पण जेव्हा ह्यांच्या डायरेक्शन्स वेगवेगळ्या असतात, केसेस, अशा काही केसेस आहेत, त्यावेळेस मी तुम्हाला हे दाखवलं होतं की वर्क डन 0 केव्हा असतं आणि वर्क डन हा फॉर्म्युला आपल्याला केव्हा वापरायला लागतो. आठवत आहे का? नाही आठवत. सपोज मी हा सरफेस घेतला, या सरफेसवर मी इथे ऑब्जेक्ट ठेवलं, इथे फोर्स अप्लाय केला. डिस्प्लेसमेंट कुठे झाली? याच डायरेक्शनमध्ये. सो इथे डिस्प्लेसमेंट. सो इन दॅट केस थीटाची व्हॅल्यू किती येते? 90 डिग्री. आणि वर्क डन काय येईल? W इज इक्वल्स टू F इंटू S. कारण कॉस थीटा ही 1 झालेली असते. सो सगळ्या केसेस ह्या अशा असतात. 99% केसेस सगळ्या अशा असतात. पण आता आपला सपोज सरफेस इथे आहे, इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आपण आणि फोर्स या डायरेक्शनमध्ये लावला आहे. तरीही या ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट कुठे होणार आहे? इकडेच होणार आहे. दिसत आहे? सो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जेव्हा इथे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असतं तेव्हा त्या दोघांच्या मधला अँगल काय आहे? थीटा आहे. आणि मग इथे आपल्याला काय वापरावं लागेल? वर्क डन इज इक्वल्स टू F इंटू S कॉस थीटा. मग तुम्हाला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि मग तुम्ही कराल ते, त्याचं फायनल आन्सर काढू शकाल. आता सपोज मी हा सरफेस आहे, इथे ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला मी फोर्स इकडे दिलेला आहे, पण डिस्प्लेस तो ऑब्जेक्ट वर होता. सो डिस्प्लेसमेंट इकडे आहे. ही केस तुम्हाला प्रत्यक्षात बघताना असे वियर्ड वाटतं. असं कधी होतं का? पण असं होतं. कुठे होतं? केव्हा होतं? की फोर्स तुम्ही इकडे देताय आणि ऑब्जेक्ट वर जात आहे. नाही माहिती? सर्क्युलर मोशनमध्ये होतं. सर्क्युलर मोशनमध्ये फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर अँड द ऑब्जेक्ट डिस्प्लेसेस थ्रू अ टँजेन्शियल डायरेक्शन. राईट? टँजंटकडे तो इकडे, तर तिथे 90 डिग्री आहे. इथे काय? हा अँगल थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री आहे. 90 डिग्री असल्यामुळे कॉस थीटा काय? कॉस 90 काय? तर 0. कॉस 90 0 असल्यामुळे वर्क डन हे 0 होता. म्हणून आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं होतं की वर्क डन इज ऑलवेज इक्वल्स टू 0. बरोबर आहे? ह्या केसेस सगळ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
लक्षात आलं ना? ह्या सगळ्या. तर आता इथे आपण काय झालेलं आहे, इक्वी पोटॅन्शियल आहे. इक्वी पोटॅन्शियल म्हणजे एकाच पोटॅन्शियलवर आहे ते सगळ्या गोष्टी. मग तिकडे तुम्ही सरकवला तरी कॉसची व्हॅल्यू काय येत आहे? 0 आहे. 0 आहे म्हटल्यानंतर आपण जर उलट्या अर्थाने बघितलं तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधले अँगल किती राहायला पाहिजे? 90 डिग्री. मग तेच आपण इथे दिलेलं आहे की तो 90 डिग्री आहे. अँगल जेव्हा 90 डिग्री असेल केव्हा? कशामधला अँगल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इक्वी पोटॅन्शियल सरफेस. इथे मी तुम्हाला डिस्प्लेसमेंट सांगितलं, पण इथे मी तुम्हाला इक्वी पोटॅन्शियल सरफेस सांगतो आहे. याचं कारण डिस्प्लेसमेंट ही इक्वी पोटॅन्शियल सरफेसवरच आहे. लक्षात आलं ना? क्लिअर एकदम? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. सेकंड केस घ्या. इफ द फील्ड इज नॉट नॉर्मल, it would have non-zero component along the surface but by the definition of equipotential surface, no work would have to be done on moving the charge on equipotential surface. Therefore, for equipotential surface, the electrostatic field must be normal to the surface. Must be normal to the surface. सो आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया.